तेच प्रेम अजूनही आहे. आणखीन काय हवंय? मग आता मला काही नको, तुमचं हे सॉरी पण नको. एक विचारू, काम कसं चाललंय? ठीक चालू आहे. फार काही मोठे कॉन्ट्रॅक्ट्स नाही आहेत आता, छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, पण आत्ताच्या घडीला तेही महत्वाचे. आणि ते तेलंगचे पैसे? त्या तेलांचा विषय काढू नकोस. काय प्रेशर येतो, काटा येतो माझ्या अंगावर. कसे देणार आहे त्याचे पैसे? मागचे दिवस आठवा. किती प्रॉब्लेम्स होते आपल्या समोर, पण त्यातून मार्ग निघाला ना. आपण मार्ग काढला. या प्रॉब्लेमलाही मार्ग निघेल. अभी तुम्ही फक्त विश्वास ठेवा, निश्चिंत राहा आणि प्लीज काळजी करू नका. आहे मी. खरं तर मला खूप काही बोलायचं होतं अनु, पण माहित नाही का नाही बोलू शकलो मी. भीती वाटत होती की माझा इगो आड होता, नक्की नाही सांगता येते. पण धीरच नाही झाला ग. खूप खूप बोलायचं होतं तुझ्याशी. तुझ्यासारखं मलाही मनातलं निर्मळपणे तुला सांगता आलं असतं तर किती बरं झालं असतं. असं एका दमात बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं. समोरच्याच्या डोळ्यात बघत, न घाबरता, न डगमगता तुझ्यासारखं थोडं तरी बोलता आलं असतं. पण नाही, कदाचित मी तुझ्या इतका निर्मळ नाही अनु. मैत्रिणींनो, आयुष्य जितकं दिसतं तितकं सोपं नसतं. ते पदोपदी आपली परीक्षा बघत असतं. कधी कधी तर आपण अगदी नाउमेद होऊन जातो. मात्र तसं होऊ न देता प्रत्येक दिवस आपण आनंदाने जगत राहायचं. आय नो कधी कधी असंही होतं, आपण पाहिलेली स्वप्न कुठल्या तरी वळणावर अशी हरवून जातात. पण अशा वेळी आपण हरून नाही जायचं. आपण त्यांचा पाठपुरावा करायचाच, त्याच उत्साहाने आणि त्याच ऊर्जेने. अहो, तुम्ही इकडे काय करताय? काय करतो म्हणजे नाश्ता झालाय का विचारायला आलोय. हा, वाटते तुम्ही बसा ना. आणि हो मैत्रिणींनो, स्वप्न ही 2 डोळ्यांनी बघायची असतात आणि 4 डोळ्यांनी पूर्ण करायची असतात. नवऱ्याची बायकोने आणि बायकोची नवऱ्याने. अशाने दोघांचीही स्वप्न अशी लवकर पूर्ण होतात. ट्रस्ट मी. नाश्ता. अहो, काय करताय? नाश्ता वाढायचा आहे ना. मी खूप वाईट वागलो ना तुझ्याशी. नाही अहो, नाही वागलोय मी. माझ्यामुळे तुला तो आरजेचा क्लास थांबवावा लागला. नुकसान झालं माझ्यामुळे तुझं. जाऊ द्या ना. सकाळी सकाळी आता कशाला तो विषय? नाही नाही नाही, ही तुझी मधुश्री आहे ना, ती खूप बरोबर बोलते. स्वप्न ही 2 डोळ्यांनी पाहायची असतात, पण 4 डोळ्यांनी ती पूर्ण करायची असतात. तुझा जो आरजेचा क्लास आहे ना, तू तुझा आरजेचा क्लास परत सुरू कर. काय? तुम्ही मला आरजेच्या क्लासला जायला सांगताय? म्हणजे
तुम्ही मनापासून परवानगी देताय? हो ग, मनापासून बोलतोय मी. आरजेचा क्लास सुरू करायचा, तिथे जायचं, टॉप करायचा. तिथे काय काय शिकते ते सगळं मलाही सांगायचं. हा, थँक्यू थँक्यू अविनाश, थँक्यू थँक्यू थँक्यू. ये लाडत नव्हे. थँक्यू नाही, नाश्ता दे मला. हो देते. मधुश्री थँक्यू. तुझ्या बोलण्याने यांना जाणीव झाली आणि त्यांनी मला परवानगी दिली. थँक्यू. आता मी आरजेच्या क्लासला जाणार आणि आरजे होण्याचं माझं स्वप्न पूर्ण करणार. आई, आई नाश्ता वाढलाय, येत आहे ना? हो हो, आले आले. मस्तच बोय. सीमा वहिनी, या ना, बसा. वहिनी या तुम्ही. नो. या 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 इकडे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी घाबरू नका, कारण या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नाही. आई, आई अगं अनु केव्हाची बोलवतीये तुला नाश्ता करायला. हो हो, आले आले. तो टीव्ही बंद कर. काय ऐकत बसलीस त्या बाबाचं प्रवचन? अरे चिडतोस कशाला? बाबा चांगलं भविष्य सांगतायत, ते ऐकते आणि मग येते. काही होत नाही भविष्य ऐकून. आपल्या नशिबात जे असतं ना ते आपल्याला भोगावंच लागतं.